चला आता अंडर वॉटर जाऊ. हा ठीक आहे ना, चालेल ना, पाण्यातला नजारा. Yeah, my one. Yeah, my one. नमस्कार मित्रांनो, मी ध्रुव पाटील तुमचं स्वागत करतो आहे आपल्या चॅनलवर. तर मित्रांनो, आज डे 5 आहे आपला गोव्यामध्ये. तर आता आपण चाललो आहे अगोडा फोर्टला आणि त्यानंतर मग जे आपल्याला स्पॉट्स मिळतील तिकडे फिरूया. आता वाजलेत ते म्हणजे 3:30 संध्याकाळचे. पोरं लेट उठली आणि नाश्ता पण लेट झाला त्यामुळे. आणि नाश्ता जेवण आहे आम्ही एकत्रच करून घेतलं आहे. बजेट फ्रेंडली, म्हणजे काल नवाबिता केली पण आज बजेट फ्रेंडली आहेत. तर चला आपण जाऊया आता अगोडा फोर्टला. तर मित्रांनो, आता आपण अगोडा फोर्टला आलो आहोत. इकडे आपल्याला तिकिटाची कॉस्ट पडते पर पर्सन 25 रुपये आणि फॉरेनरसाठी आहे 300 रुपये. तर आता आपण एंट्री मारूया. आणि आताचं वेदर पण खूप मस्त झालेलं आहे. अगोडा फोर्ट हा सुमारे 400 वर्षातील ऐतिहासिक वारसा असलेला फोर्ट. अगोडा फोर्ट या गोव्याच्या लँडस्केप व्याख्या करणारा एक भव्य आणि अद्भुत किल्ला आहे. दीपगृहासह किल्ला हे गोव्यातील सर्वाधिक भेट दिलेल्या आकर्षणापैकी एक आहे. उत्तर गोव्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र कंडोलीम येथे स्थित आहे. तर याची बांधणी 1612व्या शतकात झाली आहे. अगोडा फोर्ट हा मराठी आणि डच आक्रमणापासून गोव्यातील पोर्तुगीजांच्या गडाचे रक्षण करण्यासाठी बांधलेला आहे. 1864 मध्ये किल्ल्याच्या आवारात 4 मजली दीपगृह उभारण्यात आले. त्यानंतर बराच काळ किल्ल्यांनी दीपगृहामुळे युरोपमधील येणाऱ्या जाणाऱ्या जहाज आणि जहाजांचे संदर्भ बिंदू म्हणून काम केले. आता आम्ही इकडे अगोडा फोर्टवर आलेले आहेत. सगळे इकडे फोटोशूट पण करत आहेत. आणि मग आता आपण फोटोशूट करूया, थोडा टाईम स्पेंड करूया आणि मग पुढचा प्रवास चालू करूया. सगळे इकडे बसलेले आहेत. पाऊस पण आला त्यामुळे थांबतोय. छत्री कोणी आणली नाही आहे. तर पाऊस थांबायची वाट बघतोय. सगळीकडे पाऊस पडतोय. कमी झाला आता पाऊस. आता आम्ही चाललोय. मित्रांनो, आता आम्ही कलिंगूट बीचला आलेलो आहोत. टाइमपास करायचा होता म्हणून. आणि इकडचे दुकानं वगैरे आहेत, काजू वगैरेची शॉपिंग करायची आहे. व्ह्यू पण बघा किती मस्त आहे. वाजल्यात संध्याकाळचे 6. संध्याकाळचे वाजलेत 6 आणि इकडे कलिंगूट बीचला पूर्ण बीच भरलेला आहे. खूप बीच भरलेला आहे. गर्दी पण आहे. जूनचा महिना आहे तरीही माहिती आहे हा व्लॉग लेट येणार आहेत, तरी पण जूनचा महिना आहे. थोडं टाइमपास म्हणून बॉल कॅच घेत आहेत.
कलाकार बघा, घोडा काढलाय पाण्यातला, समुद्रातला. आम्ही इकडे थोडाफार मस्तपैकी टाइमपास केला आणि आता आपण चाललोय पुढे शॉपिंग करायला काजूची वगैरे, कारण आता फोटोज चांगले नाही, त्यात लाईट पण गेली आहे आणि ती आहे. आणि इकडे शॅक्स पण चालू झाले जिकडे जेवण वगैरे मिळतं. सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केला. तुम्ही रील पण बघितली, रील तर बघणारच आहे तुम्ही ऑफकोर्स. आणि चला आता भेटूया शॉपिंग करायला. तर मित्रांनो, आम्ही काजूची वगैरे शॉपिंग केलेली आहे आणि आता आम्ही चाललोय. तर आता आम्ही मध्ये जाम फरक झाला. नाही करता 10 किलोचे काजू घेतलेले आहेत आणि आता आपण टिटोस लेनला चाललोय. तर चला. तर मित्रांनो, आता आम्ही बागा बीचला आलेलो आहे. टिटोस लेनला तर गेलो नाही कारण तिकडे खूप गर्दी पण आहे आणि सगळे इकडे आले आहेत. आणि आता थोडा वेळ बागा बीचचा आनंद घेऊ आणि मग आपण रूमवर जाऊया. आणि कारण लवकर झोपायचं आहे, कारण उद्या आपल्याला निघायचं आहे घरी जाण्यासाठी 20 ते 22 तासाचा प्रवास. तर चला. भाई लडकी चाहिए क्या भाई? बंद करते व्हिडिओ कट कर. तर मागच्या वर्षी पण आम्ही बागा बीचला आले होते, पण हा अंचित आला नाही. हाही माझं पहिलं एक्सपिरियन्स आहे. दर्शन झालेलं आहे माझं बागा बीचला. लास्ट इयरपासून मी मागे लागलेलो आहे. यावर्षी मी सक्सेसफुली बागा बीचला आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता बागा बीच खूप सुंदर आहे. खूप आकर्षक लाईट आहेत या ठिकाणी. आय लव्ह गोवा ह्या नावाचे कपडे लोकांनी घातलेले आहेत. म्हणजे विचार करा लोकांमध्ये किती उत्सुकता आहे. खूप सुंदर, खूप सुंदर, खूप सुंदर. वा, माझे मित्र आहेत, गडी आहेत. हा एक बंटी नावाचा एक मित्र आहे. हितेश घरात नाही आहे, तो पाटील आहे. चांगलंच आहे. माझा हितेश घरात म्हणून भाऊ आहे, बघू शकता. आणि आमचा कॅमेरामॅन, आमचा ब्लॉगर, त्यांच्या हातात सुखरूप देत आहेत आम्ही. मित्रांनो, आता आपण टिटोस लेनला आहेत आणि इकडे सगळं क्लब्स आहेत. मित्रांनो, आपला शेवटचा दिवस आहे गोव्याच्या बीचवर. हा बीच काय आपल्याला परत मिळणार नाहीये बघायला. सगळे बसले तिकडे आणि नादा लागलाय.
शेवटचा दिवस आहे आपल्या गोव्याच्या बीचवर आणि थोडासा आराम करतायत इकडे. अश्रू येत आहे आम्हाला, आता रडतोय अक्षरशः. गोवा सोडून जायची इच्छा नाही. आता डायरेक्ट 3 वर्षाने भेटू परत गोव्याला. बाय बाय, कधीतरी येऊ. तर मित्रांनो, आपला शेवटचा दिवस हा मस्त गेलेला आणि आता आपण उद्या सकाळी 9 ते 10 वाजता निघायचा प्रयत्न करणार आहेत घरी आणि आपला 20 तासाचा प्रवास असणार आहे. तर आपण आता ब्लॉग इकडेच एंड करूया. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या